जय जय रामकृष्ण हरी. भूतलावरती भगवंतही अवतार घेत असतो आणि संत सुद्धा अवतार घेत असतात. पण संत कशासाठी अवतार घेतात? तर दीन जनांचा उद्धार करण्यासाठी हे संत अवतार घेत असतात, की भगवंताचं थोडं काम हलकं व्हावं, आणि ह्या निमित्ताने हा संत हे अवतार घेत असतात. आता दीन म्हणजे कोण? तर जे विषयांमध्ये किंवा यांनी गांजलेले आहेत अशा लोकांना दीन असं संत म्हणतात. आणि त्या दीनांचा उद्धार करण्यासाठी भूतलावर येतात. पण ते मूळचे कुठले असतात? तुकोबाच एका अभंगामध्ये म्हणतात, आम्ही वैकुंठीचे वासी, आम्ही वैकुंठीचे वासी, आलो याची कारणासाठी, आम्ही वैकुंठीचे वासी. बोलिले जे ऋषी, बोलिले जे ऋषी, साच भावे वर्ताया, आम्ही वैकुंठीचे वासी, आम्ही वैकुंठीचे वासी. आम्ही प्रत्यक्ष भगवंताजवळ राहतो, पण जेव्हा समाजाची घडी बिघडते, विस्कटते, समाजावर अज्ञानाची काजळी येते, आणि ती काजळी काढण्यासाठी संत हे अवतार घेत असतात. आता आपण बघतो की ज्ञानेश्वर माऊलींचा अवतार हा भगवान विष्णूंचा आहे. समर्थांचा अवतार हा मारुतीरायांचा अवतार आहे. श्रीधर स्वामींचा अवतार हा दत्ताचा अवतार आहे. म्हणजेच संत हे आपला अवतार कार्य संपल्यानंतर, आपलं कार्य झाल्यानंतर ह्या भूतलावरून हे त्यांचं गमन होतं. आणि असे हे संत हे कशासाठी असतात? की जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. संतांना आपल्यासारख्या जनांची अत्यंत तळमळ लागलेली असते, कारण बुडते हे जन न देखवे डोळा, अशी त्यांची अवस्था असते. आणि म्हणून ते पुन्हा पुन्हा भूतलावर अवतार घेत असतात. असे हे संत ब्रह्ममूर्ती असतात. श्रीराम समर्थ.